नमस्कार. आज गुरुवार दिनांक 2 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची अंदाजपत्रकीय विशेष सर्वसाधारण सभा आज गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर येथे आयोजित करण्यात आली आहे. नायगाव पंचायत समितीचे लिपिक महादेव कौटकर हे 26 जून दरम्यान देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असता घर बांधणीसाठी घेतलेल्या कर्जातील 9,70,000 रुपयांची रोख रक्कम घरफोडी करून लंपास झाल्याची घटना घडली होती. मात्र खाजगी ITIमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलानेच घरफोडीचा बनावट कट रचून स्वतःच्या घरी चोरी केल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले. दरम्यान या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रम अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाड व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड यांनी सिडको भागातील रामनगर येथील विविध ठिकाणी भेटी देऊन नाव नोंदवण्यासाठी आवश्यक फॉर्म वाटपाचा शुभारंभ करत कामाचा आढावा घेतला. आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांकडे सरकारचे लक्ष वेधत शहरी व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 100 यात्रेकरूंचा पहिला जथ्था उद्या शुक्रवार 3 जुलै रोजी 27व्या अमरनाथ यात्रेसाठी रवाना होते. सकाळी 10 वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघाच्या वतीने करण्यात आले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.